नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिझनेसवाला मराठीमध्ये. तर आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलो आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खायच्या सोड्याचं जनावरांना कुठले फायदे होतात ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता ₹10चा खायचा सोडा सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर करू शकतो. पण हा सोडा नेमका द्यायचा आहे कसा? ह्या सोड्याचं नेमकं किती प्रमाण तुम्ही जनावरांना देऊ शकता? सोडा द्यायचे कुठले फायदे तुमच्या जनावरांना होतात? त्याच्यानंतर दिवसातून किती वेळा तुम्ही हा सोडा तुमच्या जनावरांना देऊ शकता? आता मित्रांनो, ह्या सोड्याचे जनावरांना मोठ्या प्रमाणावर फायदे होत असतात आणि दूध जे जनावरांचं ते मोठ्या प्रमाणावर वाढत असतं. तर ह्याचे नेमके फायदे काय आहेत किंवा ह्याचा नेमका वापर कसा करायचा आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो कॉमेंट करायला विसरू नका. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. तर आता सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ते म्हणजे फायदा. आता नेमके खायच्या सोड्याचे फायदे जनावरांना कुठले होतात? तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे जनावरांची जी आहे ती पचन व्यवस्था ही कमजोर असते. त्याच्यामुळं सोडा दिल्यामुळं ही पचन व्यवस्था जनावरांची सुधारायला जी आहे ती मदत होत असते. त्याच्यानंतर दुसरा जो त्याच्यामध्ये फायदा आपल्या जनावरांना होत असतो तो म्हणजे मोठ्या प्रमाणावर सोड्यामुळं दूध जे आहे ते वाढत असतं. जेवढं चांगलं पचन होईल तेवढं चांगलं जनावरांचं दूध जे आहे ते वाढत असतं. त्याच्यानंतर तिसरा जो मोठा फायदा जनावरांना होत असतो, तो होत असतो सोड्यामुळं दुधातलं फॅट जे आहे ते वाढत असतं. म्हणजेच एकंदरीतच सोड्यामुळं दुधावर आणि दुधाच्या फॅटवर चांगल्या प्रमाणावर आपल्याला परिणाम होताना दिसून येतो. आता चांगलं पचन झाल्यामुळं जनावरांचं मजबूत होणं आणि जनावरांचं वजन वाढणं हा देखील त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आता हे झाले फायदे. आता हा सोडा नेमका द्यायचा आहे कसा जनावरांना? तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पाण्यातनं हा सोडा देऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जनावरांना फीडमधनं हा सोडा देऊ शकता. तर ह्या 2 पद्धतीनं तुम्ही जनावरांना सोडा जो आहे तो देऊ शकता. तर आता मोठी जी जनावरं आहेत त्यांना दिवसातनं तुम्ही एकदा 50 ग्रॅम एवढा सोडा तुम्ही देऊ शकता. आता दिवसातनं एकदा द्यायचा आहे. दररोज तुम्हाला मित्रांनो हा सोडा द्यायचा नाही. फक्त एकदाच दिवसातनं द्यायचा आहे आणि 1 दिवस सोडून तुम्हाला हा सोडा जनावरांना द्यायचा आहे. तर आता जनावर जर तुमचं छोटं असेल, तर त्याला तुम्ही कमी प्रमाणात हा सोडा देऊ शकता. 20 ग्रॅम, 30 ग्रॅम अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. पण तुम्हाला हा जो उपाय आहे, तो तुम्हाला नियमितपणे करायचा आहे. कंटिन्यू तुम्हाला उपाय करायचा आहे. तर तुम्हाला ह्या उपायाचा मित्रांनो फायदा होत असतो. तर खूप महत्त्वाचा आणि खूप फायदेशीर असा उपाय तुम्ही जर चांगल्या प्रकारे हा उपाय केला, तर नक्कीच तुम्हाला ह्या व्यवसायात फायदा होऊ शकतो आणि कंटिन्यू तुम्ही हा उपाय करायचा हे फार महत्त्वाचं आहे. तर चांगल्या प्रकारे ह्या टॉपिकवर अभ्यास करा आणि सोडा जो आहे तो वेळेवर आणि प्रमाणात तुम्ही तुमच्या जनावरांना द्या. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.